जाळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग। सगुण साकार सामर्थ्य जगासमोर मांडणारे श्रीमंत वैराग्यमूर्ती जगद्गुरु जगदवंदनीय जगतमान्य देहनिवासी तुकोबारा यांचा 4 चरणाचा अखंडितपणे जगाच्या मालकाची आवड किती सामर्थ्यापर्यंत किती वृद्धिंगता मिळवून देते याचं चिंतन करणारा अभंग आहे। देव आवडावा याला फार भाग्य लागतं। बसणाऱ्या मंडळींना विनंती आहे, जिथे जागा आहे तिथे बसून घ्या, विनाकारण तुमच्यामुळे व्यासपीठ भंगेल याची जबाबदारी सामर्थ्याने घ्या। मी पुन्हा एकदा सांगते, उशिरा आल्यावर कीर्तनाच्या मंडपातच काय जगाच्या मालकाच्या देवळात सुद्धा जागा कमीच भेटते बरं का। त्याच्यामुळं संसार आधी का परमार्थ आधी याचं चिंतन करून ज्याने जगाच्या मालकाची जागा लवकर मिळवली त्याला पुन्हा चिंता करायची गरज पडत नाही। थोडा उशीर झाला की चिंता वाटते, आयुष्यात थोडं वय पुढं गेलं की चिंता वाटते। आता फार कमी काळ राहिला आहे आणि मला देवाची आवड निर्माण होऊन मला देवाच्या जागीत जागा मिळणार आहे का, स्टेबिलिटी मिळणार आहे का, स्थिरता मिळणार आहे। आणि मग त्यातही तुम्ही एखादा शॉर्टकट करायला गेलात तर माझं माऊली म्हणतात हा शॉर्टकट तुम्हाला कधी सत्यापर्यंत पोहोचवणार नाही, समाधानापर्यंत पोहोचवणार नाही। त्याच्यामुळे विनंती आहे, आधी वैयक्तिक जीवनापेक्षा परमार्थिक जीवनाला फर्स्ट प्रायोरिटी द्या आणि पुढे बघूया। जे काही सांसारिक जीवन आहे तो जगाचा मालक सामर्थ्याने सांभाळणार आहे। तुकोबा तेच सांगतात, मी तुझ्या दारात आलो, तुला पाहिलं, तुझी आवड निर्माण झाली आणि जशी तुझी आवड निर्माण झाली तेव्हापासून जी माझी अवस्था आहे, अहो काय सांगावं जगाला, माझा मीच राहिलो नाही, अक्षरशः माझ्या देहावरचं प्रेम सुद्धा निघून गेलं। माझ्यापेक्षा जास्त मला कोण आवडत असेल, कारण व्यक्तिगत सगळ्यात पहिल्यांदा माणसाला जे आवडतं ना ते स्वतःचं व्यक्तिमत्व असतं। मी आवडतो, माझं अस्तित्व आवडतं, माझी प्रसिद्धी आवडते, माझा कार्यभार आवडतो, माझं सौंदर्य आवडतं, माझं तारुण्य आवडतं, माझी संपत्ती आवडते। तुकोबाराय याच्या पलीकडे जातात। तुकोबाराय म्हटले, इतका तू मला आवडतोस जीव दिला पाया तळी, माझा देहही मला इतका आवडत नाहीये। म्हणजे भक्त इसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी। पण ही कधी होते तत्परता, किंवा ही तत्परता मिळवण्यासाठी तुकोबाराचं काही नाही केलं देवा, तुझं पाहता फक्त तुला पाहिलं रे विठ्ठला। अरे जसं तुला पाहिलं ना दृष्टी न फिरे, याचा अर्थ देव देखणं आहे। तुकोबाराय आहेत ते वैराग्यमूर्ती असणारे तुकोबाराय कधी माणसाचं किंवा देवाचं बाह्य अंग बघणार नाहीत, ती वैराग्यमूर्ती आहेत। ते बघतील ते प्रथमता त्या व्यक्तीचा अधिकार, त्याचं सामर्थ्य आणि त्याची आत्मीयता। मग देवाकडेही बघताना तुकोबारायांनी बाह्य अंग नाही बघावं। तुकोबाराय सांगतात, मला तू आवडतोस कारण मला माहीत आहे मागे पुढे उभा आहे। माऊली म्हणले, मला माहीत आहे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु, तू सामर्थ्याने सगळं सांभाळतोयस। माऊली पुन्हा एकदा सांगतात, तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षदा आपदी अमोते, रक्षदा रक्षण करणं आपदी संकट। तू सामर्थ्याने कुठलं ना कुठलं रूप घेऊन माझे संकट निवारतोयस, तू मला कसा आवडणार नाहीयेस? तुझी आवड निर्माण व्हायचं कारण तू देखणं आहेस असं नाही। तसं बाह्य अंगाने विचार केला तर देखणं म्हणजे गोरं पाहिजे, अंगकाठी चांगली पाहिजे, सणसणीत मोठं कपाळ पाहिजे, नाक चांगलं पाहिजे, हनवटी चांगली पाहिजे। तसा विचार केला तर पहिल्या रूपातच देव बसत नाही। देव गोरा नाहीये, देव सावळा आहे। मग तू दिसतोयस गोड म्हणून मला आवडतोयस असं नाही, किंवा तू गोड दिसत नाहीस असंही नाही। मला मान्य आहे राजसुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया, पण तुझं हे सौंदर्य तुझ्या बाह्य अंगाचं नाहीये। मला माहीत आहे घालोनिया भार राहिलो, माझं जे समाधान आहे, सॅटिस्फॅक्शन आहे, हे तुझ्या असण्यामुळे आहे, तुझ्या अस्तित्वामुळे। मग आम्हाला का देव आवडत नाही? का तर आम्ही देवाचं अस्तित्वच अजून मान्य केलं। आम्ही देवाला मानतो, पण आम्ही देवाच्या ऐवजी स्वतःलाही मानतो। आम्ही म्हणतो मी माझ्यामुळे आहे, देवामुळे नाहीये। ज्या दिवशी मान्य कराल, बोलणं वेगळं मान्य करणं वेगळं, ज्या दिवशी तुम्हाला सामर्थ्याने कळेल अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमिंडम चतुर्विधम, त्यावेळेस आपली अवस्था अर्जुनासारखीच असणार आहे, सारथी सामर्थ्याने भगवंत राहणार आहे। कारण भगवंत सांगतात, कुठल्या बेसिसवर माझं अस्तित्व नाकारतोस रे अर्जुना? हे चालवणं बोलवणं सोड, तुझं अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे। जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो ना तो विठ्ठल जगदीश्वर कृष्ण राम शिव विश्वेश्वर, पंचमहाभूत मी, अनुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी। कुठल्या अनुषंगाने तू माझं अस्तित्व नाकारतोस? पण आजकालच्या एज्युकेट लोकांना जर विचारलं, का रे बाबा हायली एज्युकेटेड आहे, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, पण कधी सप्त्याच्या मंडपात दिसला नाहीत,
आजकालची एज्युकेटेड लोक किंवा शिकली सवरलेली किंवा तरुण माणसं फार सामर्थ्याने सांगतात आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके रे, नो इशू. तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावगं नाही, त्याला प्रारब्ध फार चांगलं लागतं. तुकोबाराय म्हणले उगच देव आवडत नाही, माझ्या वडिलांची उगच कसा आवडेल. तसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वर येते. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरलंय. पिढ्याने पिढ्याचा परमार्थ आहे. 8वी पिढी विश्वंभर बाबा त्यांच्या जगाच्या मालकाने स्वप्नात येऊन सांगावं की माझ्या सामर्थ्याने मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कर आणि ती प्राणप्रतिष्ठा विश्वंभर बाबांनी करावी. जे विश्वंभर बाबा प्रॉपर देहूचे नाही आहेत. जावळीच्या खोऱ्यामध्ये भीमाशंकरच्या शेजारी त्यांचं गाव आहे. तिथून येऊन देहूमध्ये स्थानापन्न केलं, स्वतःची सावकारकी निर्माण केली. तिथे जगाच्या मालकाचं प्राणप्रतिष्ठा करून 8 पिढीनंतर त्याच कुळातल्या तुकोबांनी त्याच मंदिराचा जीर्णोद्धार करावा. ही सणसणीतपणे सामर्थ्याने चालत आलेला परमार्थ. आणि माझी विनंती आहे, टाळी वाजवू वाटली तर वाजवीच जा, हो की नाही. त्याला काही सरकारचा जीएसटी नाही, मोफत आहे त्या वाजवायच्या. काही काही माणसं तर निस्ती मड्याला बसल्याने बसल्यात. तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल मी आलोय, तू उपकार समज मी रोज येत नाही, तू बोल. एक ॲटिट्यूड आहे माहिती आहे, एक ॲरोगन्स आहे. असं कीर्तन ऐकण्यात मजा नाही रे. कीर्तन श्रवण करावं दादा, ऐकावं नाही. कीर्तनाचा शब्द ना शब्द कळावा, कारण ही कीर्तनं आमची नाही आहेत, आम्ही उष्टावळ सांभाळतोय. ही संतांची रचना आहे, आमचा काही एक अधिकार आणि लायकी नाही आहे. आम्ही जर तुम्हाला सांगतोय ते त्यांच्याकडनं आलेलं आहे आणि संतांनी सांगावं, आपण जीव घाण टाकून ऐकावं आणि ते पाळावं. काही कमी नाही पडत आहे. म्हणून सामर्थ्याने कीर्तन बिंदास. हसू वाटलं मोठ्याने हसा, रडू वाटलं मोठ्याने रडा, नाचू वाटलं नाचा. आता एखादी म्हणून नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. चुकून त्याला जर कळलं कीर्तनाच्या मंडपात नाचत होती तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घेईल माझं. घरी गेल्या गेल्या म्हणून लई संतीन आली होती मंडपात, तो या अंगात तू ये घरी तुझी महाराजीन काढतो. शेवटी हे कलियोग आहे का. वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे, पण कीर्तन करणारी नालायक आहे. ज्या बाईनं अखंडितपणे संस्कार मर्यादा संस्कृती सांभाळून संसार केला ती बाई लोअर क्लास आहे, पण जी कपड्याचा आकार छोटा करून चपल्या घालून चपात्या लाटते ती मात्र हाय क्लास आहे. सोसायटी खतरनाक मेंटेन केली लोकांनी. हे तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे बघण्याचा, हरकत नाही. चाणक्य सांगतात हे असंच जग आहे. इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे का खोटं आहे बोलत जा. मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला धरून आणलं का माऊली? मग बळजुबरीने आलात का? 200 दिले का यायला? संपलं, आज संपलं 6 वाजता महाराज बरं का, संपलं आता इथं. आणि आमच्यावर एवढी अजून वाईट वेळ आली नाही की आम्ही तुम्हाला पैसे द्यावे येण्यासाठी. ती ज्यांच्यावर आली त्यांच्यावर, आमच्यावर नाही. सामर्थ्याने माणसं इथं प्रेमा खातर आत्मीयते खातर समाधाना खातरच येतात. बोलत जा, मग आनंदाने बोलत जा. हे घर आहे माय बापा तुमचं, माहेर आहे, व्यक्त होत जा सामर्थ्याने. पण मी काही तुम्हाला शास्त्रवेद विचारतीये का? साधा प्रश्न आहे. या कलियुगात 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं की खोटं? खरं. चुकून 5वा खरं बोलला, 4 मिळून त्याला खोटं ठरवतात ती. बिकॉज ऑफ क्वांटिटी. इथे क्वालिटीला किंमत नाही आहे. कुठल्या शास्त्रात लिहिलं होतं दिवाळीत मोती वापरायचा? कुठली ज्ञानेश्वरीची ओवी आहे, नाही लावला मोती दिवाळीत तर नरकात जाशील, असं कुठं होतं का लिहिलेलं? कुठली वेदाची रुचा होती का? हा, मग कुठला शास्त्राचा श्लोक होता का? तरी 90% महाराष्ट्र मोती साबण दिवाळीत वापरतो की नाही? माय मावल्या, किराणा भरला दिवाळीचा की मोती साबण आलाच. आम्ही लहानपणापासून ऐकलं ना, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. अरे आता दिवाळी त्रेतायुगापासून आहे, कलियुगात नाहीये. त्रेतायुगापासून आलेलं रामाचं आगमन तुम्ही जर आत्ताच्या साबणाने साजरं करताय बिकॉज ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट, प्रचार प्रसार. इथे ज्या गोष्टीचा प्रचार जास्त केला जातो ती गोष्ट खपते, म्हणजे खपतेच. मग तिला क्वालिटी असो नाही तर. भरपूर लोकांनी मान्य केलं, आम्ही करतो. एवढी वर्ष संतूर साबण वापरता, खरं सांगा संतूर साबण से उमर का पता नाही चलता असं होतं का? साबण आहे ते काय आणि दुसरं काय, ते फक्त आपल्या स्किनवरची घाण काढायचं काम करतं, त्याच्या पलीकडे काही नाही. आपण जसे आहोत तसेच राहणार आहे. आपले मायबाप काळे असले आपण काळे, मायबाप गोरे असले आपण काळे गोरे. पण धुतले फिटवणी, माऊलींचं वर्णन आहे माझ्या. काळा कुळकुळीत माणूस नदीवर नेऊन 3 दिवस धुतला मग काय गोरा होतो? बरं गोरा माणूस कोळशात नेला मग काय काळा होतो? गोरा तो काळा तो. प्रारब्ध चांगलं ते वाईट ते, कर्म चांगलं ते वाईट ते. सामर्थ्याने तुमचं प्रारब्ध प्रबळ असेल की देव आवडतो.
सगळ्यांनी मान्य केलं म्हणून तुम्ही मान्य करत असाल, अर्थात हे असत्य आहे. देव नाही भेटला तरी काही हरकत नाही मायबापा, फक्त भलता देव भेटायला नको. त्रास लय होतो. हा नो हिलय त्रास देतो रे. हा कसला परमार्थ मला काही कळतच नाही मेंटॅलिटी तुमची. 10 दिवस गणपती, बुडवताना बाबूराव आणि बायको भेटना, तू देवासमोर नाचला नालाय का? हा नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कोपती म्हण, पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा ना ऐकणारा दोन्ही पण. असा भामटा परमार्थ कसा करता रे? देव कोपतो रे. अरे मायबाप आहे तो, कोपेल कसा? अरे जन्मदाती माय कोपत नाही, मग जगत जननी कशी कोपेल? पुण्यलिकानं मायबापाच्या कमरेत लात घातली, बाप दारात पडला, वाईट वाटलं, बापाला विचारलं बायकोला, का ग रक्ताचं दूध करून पाजलंस याला, प्रत्येक पायरी मंदिराची याच्या सुखासाठी जिजवली, सतवैकल्य याच्या समाधानासाठी केलीस, स्वतःचं अस्तित्व बाजूला टाकून याच्या अस्तित्वाचा जय जयकार समाजासमोर केलास. एवढं करूनही एवढ्या त्यागाचं फळ तुला जर अपमान मिळत असेल तर तुला वाटत नाही का तुझा त्याग वाया गेला? तरी आई म्हणली जाऊ द्या ना हो, होता लहान मांडीवर तेव्हा लाता मारायचाच की, आता मारल्या म्हणून काय झालं? बाप म्हटला आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ते खोटं नाही. अगं माझी बाय डोळे उघड, तेव्हाच्या लाता अज्ञानी होत्या, आत्ताच्या लाता कोणाचं तरी प्रेम सिद्ध करण्यासाठी, तुझ्या प्रेमाला न करण्यासाठी मारलेल्या आहेत. हे आयुष्यात कधीतरी लक्षात घे. पण आईबाप त्याला म्हणावे, अरे तुम्ही किती संकट द्या, किती त्रास द्या, कितीही अपमान करा, पण ज्या मायबापाच्या मुखातनं फक्त आणि फक्त आशीर्वादच निघतो, आम्ही त्याला विठ्ठलाच्या पलीकडे सामर्थ्य मानतो. ही आई जर कोपत नाहीये, जी जगत जन्म देणारी आहे, जन्मदाती आहे, माझी तर जगाची माय आहे ना, ती कशी कोपेल? तो माझा विठ्ठल, तो कसा कोपेल? जनाई म्हणले मला माहीत आहे रे विठ्ठला, माझ्या आईने नाही अखंडितपणे साथ दिली. कर्माने बांधलेली माणसं काही कालांतराने माझी माय सोडून जाणार आहे मला, पण एकमेव माय आहे जी अखंडितपणे साथ देणार आहे मला. एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई. आवाज दा ना जरा. एक एक विठाबाई, 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 एक एक विठाबाई. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा, तुझ्या जगदीच्या विमानी चंद्रभागा, माझ्या पंढरीचे आई, माझ्या पंढरीचे आई, माझ्या पंढरीचे आई, विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा, तुझ्या चरणात गंगा. आम्ही सामर्थ्याने एकाच माहेराला मानतो. आवाज द्या जरा प्लीज, द्या मावशी प्लीज. एकमेव माहेर आहे जे सामर्थ्याने आमचं आहे, त्याच्या पलीकडे आम्ही सत्य कुठलं मानत नाही. जनाई म्हणते माझं माहेर एकमेव आहे. ग बाई जाते ग माहेराला, ग बाई जाते ग माहेराला, ग बाई जाते ग माहेराला, ग बाई जाते ग माहेराला. माझ्या मूळच्या थराला, माझ्या मूळच्या थराला, थराला ग बाई 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 जाते ग माहेराला, ग बाई जाते ग माहेराला, ग बाई जाते ग एकमेव माहेर आहे. मृत्युलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. 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 तेथील मोकाशी उभासी विठ्ठेवर. मोकाशी मतलब मालक. तेथील मोकाशी उभासी विठ्ठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, नाम जगते तवरी दाखवा दिनाचा सोयरा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, नाम जगते तवरी दाखवा दिनाचा.
मी संत माय बाप एवढा उपकार कया म्या माझा तीतवरी दाखवा दिनाचा सोयरा. अधिकाराने सामर्थ्याने आम्ही ज्याला मानतो विठ्ठल कुळीच दैवत विठ्ठल वीत गोत चित्त विठ्ठल माय बाप चुलता बहीण बंधू भ्राता सर्वस्व तूच आहे की रे. हे ज्या दिवशी कळलं दृष्टीनं फिरे असत्यकडे जात नाही रे नजर. माहित आहे सगळी कल्पना आहे. ज्या दिवशी कळलं सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला बाकी सगळा जगत भास आहे त्या दिवशी आम्ही प्रचाराला घाबरत नाही. कारण आम्हाला माहित आहे आमची संख्या जरी कमी असली तरी जिथे सत्य आहे घातली या भय नरका जाणे तुका म्हणे सत्य कर्मा भावे. आम्ही चिंताच नाही कर विषय तो त्यांचा झाला. हे कधी झालं हे झालं याचं कारण आहे आवडे हे रूप गोजिरे पाहता लोचन. माझं मन तुझ्या जवळ गेलं रे आपोआप केलं. तुला पाहिलं आणि इतकं चंचल असणारं मन विवेकाते बोलवी संतोषाशी चाड लावी बैसीजी तरी हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं संतोषाला चाड लावतं बसल्या जागी फिरवतं ते मन आहे. चंचलतेचे 10 प्रकार मनोमत करो मेघो माननी मदनो मरुत मा मधो मरकटो मत समकार तस चंचल असं चंचलतेचे 10 प्रकार. पहिलं मन एवढं चंचल अहो माकडाला दारू पाजल्यावर इचू चावल्यावर भूत लागलं माकड किती पळण बसलेले. आधीच ते काय आहे माकड आहे त्याला काय पाजली हा आज असेल महाराज बरं का त्याला काय पाजली दारू त्यात काय त्याला चावला पर विंचू चावल्यावर पाठीमागे काय लागलं भूत लागलं ना. मर्कटो सुरापानम यत्र वृश्चिकदंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यते. विचार करा त्या माकडाचे काय हाल होतील. याच्यापेक्षा 100 पटीने चंचल असणारं मन जर तुला बघून थांबत असेल तर विचार कर काय सामर्थ्य आहे तुझ्यात. पण ते कधी थांबतं प्रारब्ध चांगलं लागतं. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला पण गेलो नाही. काही म्हणतात गेलतो पण बसलो नाही. काय म्हणतात बसलो पण मजा बघून आलो. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही तुम्हाला कीर्तन कळत नाही. तुमचं मन कीर्तनात सुखावत नाही. सामर्थ्यवंत वारकरी संप्रदायाच्या मंडपात जर तुम्हाला समाधान लागत नाही तर यात तुमची चूक नाही. माऊली सांगतात तुमचं पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला समाधानी होऊ देत नाही. ही सगळ्यात मोठी ताकद. नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया न पावे कोणी तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. माणसं म्हणतात पाप पाप म्हणजे काय असतं. अहो स्वतःचं चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं दुर्दैव आणि याच्यापेक्षा मोठं पाप काय असू शकतं. मायबाप कळत नाही पाप आहे. माणुसकी समजत नाही पाप आहे. भजनात मन रमत नाही पाप आहे. कचकच कांदा आवडतो पाप आहे. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का मूर्खा पाप आहे रे. तू व्यसनाकडे जातो बरं कळत नाही असं नाही. सगळं कळतं सगळ्याला. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही सगळं कळतं. काय कळत नाही मार मार मारतं बायकोला आणि सकाळी म्हणतात नव्हती ग मारायची. पिल्यावर कळत नाही एवढंच बरं कळत नाही. हात वावळून घ्यायचा बरं कळतो. आता काय करायचं माय पिला ना की टोपलभर शेळीच्या लेंड्या समोरून नेऊन ठेवायच्या त्याच्या. त्याला म्हणायचं काळ म्हणू काय ताकद वाढती गोड लागतात का खाईल का ग माय. अगं किती बाटल्या टाकलेल्या असू दे तेवढ्या धुंदीत म्हणीन येडाय कमी लेंड्या आहेत ना त्या कळतंय त्याला सगळं नाटकं करतंय ते कळत नाही वे. आणि आयुष्यात लक्षात ठेवा कुठल्याच औषधाने आणि कुठल्याच इंजेक्शनने व्यसन सुटत जोपर्यंत या चित्तावर तुमचा ताबा राहत नाही हे मन स्थिर होत नाही तोपर्यंत तुम्ही निर्व्यसनी होत. हे इंजेक्शन बिंजेक्शन काही नाही. अशी इंजेक्शन दारू सुटली असती ना आमच्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शनच आणलं असतं रातच दिलं असतं. घे मेल्या घे घे जाऊ दे मंगळसूत्र हे इंजेक्शन घे कडू सगळ्या संसाराचा इथूनच केला घे. आई शपथ सांगा आई म्हणून सांगा केलं असतं की नाही. म्हणली असती काय करायची या सोन्याला हे नालायक धड नाही म्हणली असती. रातच दिलं असतं जर इंजेक्शन न सुटली असती. पण हे तुम्ही लक्षात घ्या मग ते वाईट व्यसन असू द्या किंवा वाईट वळण असू द्या हे मन स्थिर झाल्याशिवाय योग्य मार्गावर येत. मग याच्यासाठी मला तुला पाहणं फार गरजेचं आहे रे देवा. तुझ्या समोर येणं बरं तू कधी दिसणार आहेस जेव्हा तुझ्या नामचिंतनाची आवड लागणार आणि तुझ्याकडे पावलं आपोआप वळणार. हे जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत मला माझं अस्तित्वच कळणार नाही. ज्या दिवशी तुझ्याकडे आलो माऊली सांगतात या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. मी ज्ञानी झालो
कारण तुझ्या भक्तीची आवड आहे. ज्या दिवशी तुझ्या भक्तीची आवड सामर्थ्याने परिपूर्णत्वाला गेली त्या दिवशी मला तुझा अर्थ कळला. ज्या दिवशी मला तू कळला त्या दिवशी मला मी कळलो. ज्या दिवशी मला मी कळलो त्यावेळेस तुझा माझा संबंध कळला. ज्या दिवशी तुझा माझा संबंध कळला त्या दिवशी मला कळलं. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदिला माझा. मी तुझाच अवतार आहे रे. माझं अस्तित्वच तुझ्यामुळे आहे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो. कुठल्या तरी कृपेने गुरुच्या रूपाने का होईना तू मला आशीर्वाद दिलास. तुझी देव होय गुरु. देवही झालास गुरुही झालास. निवृत्ती दासू अवधारी जोजी. मला नसतं रे देवा कळलं. ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवा लाधले दिलंय कुणीतरी निवृत्तीने दिदले माझ्या हाती. हे त्यांनी दिलं. हा तुझाच अवतार की रे विठ्ठला. म्हणून सामर्थ्याने जोपर्यंत देवाची आवड लागत नाही. कधी लागेल आवड? माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा कधी होईल गुणगायीन हेची माझी. मग काय सदा माझे डोळा कधी होईल. तुझी आवड कधी लागेल? सदा माझे डोळा. कोण? रखमाईच्या पती. तू दिसला म्हणजे आवड लागेल बघ. तुझ्या दारात यायचं सामर्थ्य मिळावं. देवा इतकं देखणं कोण आहे सांगा मला. वर्णन शंकराचार्यांचं. अधरम मधुरम वैतनम मधुरम अधरम मधुरम वैतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति रखिलम मधुरम अधरम मधुरम वैतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. तुझं चालणं बोलणं दिसणं रुसणं हसणं पळणं सगळं गोड आहे. नुसता विचार केला तू दिसायला एवढा गोड आहेस तर तुझं हृदय किती गोड असेल. मग विचार आला ज्याचं हृदय एवढं गोड आहे त्याचं सांभाळणं किती गोड असेल. मग म्हणलं मिठी पडली तूच सांभाळ बाबा. गोमटे ते करा माझे भार ओझे. माझं चांगलं माझ्यापेक्षा जर तुलाच चांगलं कळत असेल तर तूच सांभाळ की रे. मग कुठल्याही अवतारात सांभाळ. राम बन कृष्ण बन शिव बन विठ्ठल बन तुकोबा ज्ञानोबा जनाई मुक्ताई कोणाचाही अवतार घे. आई बापाच्या रूपाने ये पण सांभाळ बाबा. पण मला कळावं तू कुठल्या रूपात आहेस किंवा सगळी रूपं तुझीच आहेत. माऊली म्हणतात मला माहीत आहे भरला घनदाट ही नदी वाहणं ही पाखरं ही पशुपक्षी ही सगळी तूच आहेस रे विठ्ठला. सर्वाघटी राम. मग सांग बरं दृष्टीनं फिरे सगळं तूच आहे तर आता नजर जावी तरी कुठं. कारण जिकडं जावी तिकडं विठ्ठल जळी स्थळी रीता ठाव नाही. जसं तुझी आवड लागली जिकडे तिकडे तूच दिसतो. आता जिकडे तिकडे तूच दिसतो तर नजर जाणार कुठे? दृष्टीनं फिरे. अरे सगळीकडे तूच आहेस ना. विठ्ठल विस्तार लाजने सप्त हे पाताळे भरणे विठ्ठल व्यापक ते भोवने विठ्ठल मुने मानसे विठ्ठल विस्तार लाजने सप्त हे पाताळे भरणे विठ्ठल व्यापक ते भोवने विठ्ठल विठ्ठल विस्तार विठ्ठल वेताळ राजने सप्ते पाताळे भरणे विठ्ठल व्यापक ते भोवने विठ्ठल मुने मनसे विठ्ठल विस्ताराला जागी सप्ते पाताळे भरणे विठ्ठल व्यापक त्रिभुवने विठ्ठल
सगळ्यात व्यापलेला तोच आहे, त्याचा अवतार. आम्ही 24 अवतार वारकरी संप्रदाय मानतातच. 5 पर्व वारकरी संप्रदायाने करावेच. या 5 पर्वामध्ये वामन जयंती, नरसिंह जयंती, गोकुळ अष्टमी, रामनवमी, थोराथोर शिवरात्री ही 5 पर्व वैष्णवाची आणि उरलेल्या 24 एकादशी, 24 + 5 29, 20 + 9 वैष्णव. हे ताकद लक्षात घ्या. मग आम्ही काय करावं? आषाढी कार्तिकी सामर्थ्यानं नाही जमलं, पंढरपूर आणि आळंदी तरी मला देवाची आवड लागली. अहो देव माझ्याकडे आला, अजून काय पाहिजे? नोहे सारिता, मी त्याच्याकडे गेलो, यात काय नवलय? द्वारकेचा राणा. मग तू कुठल्याही रूपात येऊ द्या, कुठलंही गोड आहे. करारविंदे पतारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. बोला हो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जीवे पिबस्वामृतामृतदेव, जीवे पिबस्वामृतामृतदेव, गोविंद दामोदर माधवेति. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कुठल्याही रूपामध्ये या. कभी राम बन के, कभी श्याम बन के, कभी राम बन के, कभी श्याम बन के, चले आना प्रभु जी चले आना, चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के, कभी श्याम बन के, कभी राम बन के, कभी श्याम बन के, चले आना प्रभु जी चले आना, चले आना प्रभु जी चले आना. भक्त रक्षण कर. ओ पालनहार, ओ पालनहारे, निर्गुण रण्यारे, तुम्हारे बिन हमरा कौन नाही. हमारी उलझन सुलझावो भगवन, हमारी उलझन सुलझावो भगवन, तुम्हारे बिन हमरा कौन नाही, तुम्हारे बिन हमरा कौन नाही, तुम्हारे बिन हमरा. ये मत कहो प्रभु से मेरी मुश्किलें बड़ी हैं, ये मत कहो प्रभु से मेरी मुश्किलें बड़ी हैं. इन मुश्किलों से कह दो, इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है. इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है. हरि बोल. इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है. इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है. इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है. अरे कशाला चिंता करा, काय त्रास व्हायचा होऊ द्या, काय लोकांना नावं ठेवायचं ठेवू द्या, किती संकट यायची येऊ द्या, विश्वास त्या विठेवरच्या मालकावर ठेवा. तो पंढरीचा मालक तुमचं प्रत्येक दुःख सुखात बदलल्याशिवाय राहणार नाही. फक्त विश्वासाने नामचिंतन करा. काही नाही कमी पडणार आहे रे, काही नाही, सगळं सांभाळणार आहे तो. मेरा आपकी कृपा
असल्याचं तिला तिच्या आई वडिलापर्यंत सुरक्षित पोहोचवणार हा विश्वास मला माझ्या धर्मावर आहे, तो तिचा गैरफायदा नाही घेणार. आम्ही शिवरायांचे लेकरं आहेत, आम्ही इतक्या पटकन वाया जात नाही. इमानदारीनं सांगा, शेतकऱ्याची पोरं आई वडिलाचा पांग फेडल्याशिवाय राहत? फेडतातच. त्यांना जाण असते बापाच्या फाटल्या धोत्राची, माईच्या फाटलेल्या पदराची. बोलले वागले नाही रे आमची पोरं. इमानदारीनं सांगा, आज एवढी मुलं इथं उभा आहेत, वारकरी संप्रदायामध्ये स्वतःचं तारुण्य पणाला लावणारी पोरं जागीरदाराची का शेतकऱ्याची? वारकरी संप्रदायात सगळ्यात पहिली संस्था स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी जोगबाबांची वारकरी शिक्षण संस्था. आज सगळी पोरं तारुण्य पणाला लावतात, पण 4 वर्ष अखंडितपणे तिथं चिंतन करतात, अभ्यास करतात. ती पोरं कुणाची? शेतकऱ्याची. आर्मीत भरती होणारी कोणाची? कधी ऐकलंय करोडपतीचा पोरगा आर्मीत भरती झाला की तुझ्यासाठी गेलो वना, त्याला जातो. तो आर्मीत नाही जात, त्याला माज असतो रे पैशाचा, त्याला जाण नसते. इमानदारीनं बाप म्हणून सांगा, आजही आमच्या शेतकऱ्याची पोरं कधीच आपल्या मायबापाला वृद्धाश्रमात ठेवत नाही. अरे कसे का होईना, पण मायबाप सांभाळल्याशिवाय राहत नाही, एवढी ताकद त्यांच्या मनगटात असते. फक्त शिकलेल्या सवरलेल्याची आणि जागीरदाराची पोरं वृद्धाश्रमात असतात. ती पोरं ठेवतात आई बाबाला वृद्धाश्रमात. आमची नाही रे, आमची देश देव धर्म सामर्थ्याने सगळं सांभाळतात. आज हा सप्ताह आहे, पंक्ती वाढण्यापासून पत्रवाळ्या उचलण्यापासून सगळं पोरं करतात. का म्हातारी माणसं करतात? पोरच करतात. आज तुमच्या सप्त्यातला अखंडित 12 दिवसाचा विना जर आर्मीत भरती होणारी माझी चालू असलेली आर्मीतली लेकरं घेत असतील तर विचार करणार, ज्यांना जेवढी देशाची काळजी आहे तेवढी संप्रदायाची आणि अध्यात्माची सुद्धा काळजी. धर्म जपतात रे पोरं आमची. तुम्ही सगळेच कसे? अरे आम्ही 3 लेकरं आहेत, शाहीस्तखानाच्या लाल माला चालल्यात. शाहीस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली, बायको पळत पळत आली शाहीस्तखानाची. जहापणा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली की आग में लड़की उठाली. शाहीस्तखान शत्रू है, पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी औलाद नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर से देखे. हिंदू है वो, माँ बेटी को देवी की तरह पूछते हैं. ऐसी परवरिश जिन बंदों की वो बेटी नहीं उठा सकते. कौतुक वाटलं बायकोला. क्या लगता है आपको शहापना? हमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, गंदी नजर से देखा, उनकी औरत उनकी धरती दोनों को बेइज्जत किया, तो वो शिवा देखता रह जाएगा? बदला नहीं लेगा? बेशक लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा, लेकिन विश्वास के साथ कहता हूं, जबान देता हूं, वो बदला हमारा लेगा. हमारे बदले के कारण धर्म जात ये नहीं देखेगा, वो सिर्फ ये देखेगा जो मेरे सामने खड़ी वो औरत है, वो हर औरत को अल्लाह की तरह पूजने वाला बंदा है, वो शिवा है, सबसे अलग है. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्याच्या राजाचं त्याची वारसदार आम्ही आमच्या नजरेत तीच प्रखरता, तेच सामर्थ्य, तेच पावित्र्य ठेवलं पाहिजे रे. बाया वाचवणारे आम्ही बाया नाचवायला लागलो की रे. आणि काय वाटतं तुम्ही रील्स जे फिरवता ना, अरे वापरा ना सोशल मीडिया. ज्या मोबाईलमध्ये चुकीच्या गोष्टी डाउनलोड होतात त्याच मोबाईलमध्ये गाथा, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, विष्णू सहस्त्रनाम, शास्त्र, वेदांचंही सगळं डाउनलोड होतं. होत नाही? होतं. सुविधाने तुम्हाला चांगलं काहीतरी दिलं, तुम्ही त्याचा चुकीचा वापर कसा करताय? जे रील्स तुम्ही चुकीचे बघता तेच रील्स तुम्हाला माऊलींच्या दर्शनाचे, पांडुरंगाच्या दर्शनाचे, तुकोबांच्या दर्शनाचे येत नाहीत का? येतात ना, पण आम्ही त्याला लाईक नाही करत आहे. आम्ही आमचं सोडून परक्याचा स्वीकारतोय. आम्हाला आमची किंमत कळतच नाहीये. आम्ही क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतं पडतो, पण पंढरपूरला जात नाही. खरं आहे का खोटं? आमची पोरं गाडी करू करू बाहेर पडतात, पण पंढरपूर, मी म्हणते वर्षातनं 2दा पंढरपूर कर, बाकीचं जा तू महाराष्ट्राच्या बाहेर, पण आधी वर्षातनं 2दा पंढरपूर कर, आळंदी कर, देहू कर. इकडे देव सुद्धा प्रचारावर आहे हो. ज्याची प्रसिद्धी जास्त आहे त्याला गर्दी जास्त आहे, आणि आम्ही तर स्वीकारतोय. मूर्ख आहे आम्ही. डोळे उघडा रे जरा. आधी पंढरपूरचं दर्शन घ्या, मग सगळीकडलं घ्या. घेऊ नका असं. वेळ भेटतोय तुम्हाला, जा, बिंदास्त जा देवाच्या दर्शनाला. काही नकारात्मक दृष्टिकोन नाहीये, पण पहिलं आपलं मोठं करा. गाव आपलं, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपलं, परंपरा आपली, ज्ञान आपलं. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी आयुष्य पणाला लावलं. अरे आपल्या राज्यात साम्राज्य सुद्धा आपलंच असावं अशा आयुष्याने जगावं रे माणसाने. अरे कंपनी बाहेरचे येऊन टाकतात, पोरं आपली काम करतात. रिस्क नको आमच्या मुलांना. आम्ही फक्त क्वार्टरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेब 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 बेकार आहे आम्ही. आम्हाला काही ला ते तर सोडूनच द्या. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. हाय घेतले असतील की आज? नाही म्हणू नका, देवाच्या देवळात बसलाय.
यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए। भगत सिंग सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए। मेलो तरी कोणासाठी बाबा, ज्यांच्यासाठी मेलो त्यांनाच कदर नाही। काय आयुष्य घालवलं काही कळलंच नाही। ज्यांना माणूस आणि देश कळला नाही त्यांना देव काय कळणार आहे? साधा प्रश्न आहे माझा। शाला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे? हो, शाला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे? देव आवडायला म्हटलं ना, प्रारब्ध चांगलं लागतं रे, कर्म चांगलं लागतं। उगाच देव आवडत नाही। फार संकट येतात देवाच्या दारात जाताना, फार। एकतर देव एवढा पैसा देतो की माणसाने देव नाकारावा, किंवा एवढा त्रास देतो की माणसाने देव नाकारावा, दोन्ही पैकी आहे। आणि पैसा आल्यावर माणसं बदलतात वगैरे काही खरं नाही। पैसा आल्यावर लक्ष्मी कोणाला बदलत वगैरे नाही, पण लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा जगासमोर आणल्याशिवाय राहत नाही। कारण लक्ष्मीत तेवढी ताकद असते, तो व्यक्ती मूळतः तसा असतो, फक्त पैसा नसल्यामुळे गबसतो। पैसा आला की आपला खरा रंग दाखवतो तो। लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा समाजाला दाखवते, बदलत वगैरे नाही, तो मूळतः तसाच असतो। अरे नारायणाची पत्नी ती अशी कशी उगाच कोणाला तरी बदलेल? म्हणून सामर्थ्य आणि ताकद लक्षात घ्या। काही झालं ना आयुष्यात तुम्ही देवावर ढकलता रे, आणि जरा आपापलं उभं टाका। आणि पैशाला कमी समजू नका तरुण मंडळी, बहीण आहे म्हणून सांगते, चरणावर मस्तक ठेवून सांगते, पैसा कमवा। इथं डोंट जज बुक बाय कव्हर हे असं काही लागू होत नाही। इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर। इथे पुस्तक त्याच्या कव्हरावरच, त्याच्या समोरच्या पानावरच ओळखलं जातं। महाराज फॉर्च्युनरमध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे। प्रेझेंटेशन, तुम्हाला प्रेझेंटेशन फार महत्वाचं आहे। तुमच्या जीवनाचा क्रायटेरिया तुमच्या प्रेझेंटेशनवर आहे। ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाला हिरोईन ब्रँडेड वापरली त्याचा भलता खप आहे। आता घेणाऱ्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, तिथे साबणानं नव्हती झाली। आयुष्यभर लक्षात ठेवा प्रेझेंटेशन। आपली पण घरं चांगली पाहिजे, आपल्या पण गाड्या चांगल्या पाहिजे, पण एवढं लक्षात ठेवा जर पैसा चुकीच्या मार्गाने आला तर ते जास्त काळ टिकत। पैसा कमवा, जोडून या धन उत्तम, उदास विचारे वेच करी। अरे कष्टाने कमवता येतो रे, सगळं काही मिळवता येतं, सगळं सामर्थ्य। आणि पैसा मिळवल्यानंतर जे समाधान आहे ना ते देवाच्या नामाशिवाय नाहीये। पैशाने तुम्ही प्रेझेंटेशन मिळवू शकता, समाधान नाही। आणि कमवा, विनंती माझी कमवा। लंका सोन्याची आहे सगळ्याला माहिती आहे, द्वारका सुद्धा सोन्याचीच आहे। जो विठेवरचा मालक आहे तो गरीबाचा आहे, पण गरीब नाहीये, हे सामर्थ्याने लक्षात ठेवा। बरं सोपं सांगते, नोकरी सरकारी असली की पोरगा किती बी ढोलन किती बी काळा असू द्या, बायको नाजूकून गोरीच भेटती। आणि पोरगा पैसा कमवत नसला ना तर तो किती हँडसम असू द्या, त्यालाच पोरीसाठी वैवणकी 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 असं बेकरागत करायला लागतं। कमवा रे पैसा आणि बिंदास कमवा। संत गरीब नव्हते, ज्या तुकोबांचा मी अभंग घेतला, जे आपला जीव जगाच्या मालकाच्या चरणावर द्यायला तयार आहेत ते गरीब नाही आहेत। 65 लाखाची सावकारकी आहे तुकोबांची, आत्ताच नाही, 450 वर्षापूर्वी। आत्ताचं 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख। 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या, जेव्हा कर्जपत्र इंद्रायणीत उडवायची ठरवली होती। किती? 25। मी तुमचं काय वाटोळं केलंय? कमी तुमचा अपक्ष उमेदवार होता, एवढ्या कसणुकेवानी बघायलात माझ्याकडं। मीच विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर विचारते तुम्हाला, बोलत जा ना। माय तुम्ही माझ्या पार्टीचे आहे म्हणून तरी बोलत जा। बरं बोलाय कुठे आपल्याला शिकवावं लागतं का ग? नवरा बायकोचं भांडण लागलं बायकोनी, तुम्हाला माझी कदर नाही। तुमचं घरदार शेतीवाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते। मी काय काय सांभाळू? नवरा बनला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ। लय खुश होऊ नका, तुम्ही बी गुन्हाची नाही। आम्ही बोलतोय दिसतं, का बोलतोय नाही दिसत? काय लागतं रे बायकोला? 2 शब्द नवऱ्यानं प्रेमानं बोलावे। मी नाही म्हणत, माऊली म्हणतात, जरी सख्याचा जिव्हाळा बाया सासरवासच आहे। प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास सुद्धा सहन करते। सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं हिनवावं, नंदेनं त्रास द्यावा, अख्ख्या जगानं वाईट म्हणावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्यावर। बाई सगळी संकट एका पायावर सहन करते, फक्त नवरा साथ देणारा पाहिजे। खरं एक नाही ग माय मावल्या? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग, माझं पेटल्यावर तुम्हाला कशाला विचारते? माझ्यावर घेतलं की भलतं हसू आला। असंच आहे, पण लोकाचं बघितलं की लय खसखस पेटती महाराज। हसू द्या, काही हरकत नाही, खरंच आहे ग माय। जसा
संसारात मालक शाणा लागतो तसा परमार्थातही मालक शाणा भेटला की सोपं होतं आयुष्य. तुका म्हणे सोपे कधी शहाणा तो धनी घेतो. असे मालक शाणा पाहिजे. खरं की नाही? माहिती सामर्थ्याने मालक शाणा पाहिजे. आणि माझा मालक इतका शहाणा आहे, इतकं प्रेमळ आहे, इतका सामर्थ्यवंत आहे, काय सांगावं तुम्हाला. लेकरांची सेवा केली सतू माझा मालक बर. लेकरांची सेवा केली सतू कसा पांग फेडू कसा होऊ तराई तुझ्या उपकारा जगी तोडणाई. ओवाळी नशीब माझा सावळे विठाई विठ्ठला माय पापा अभंगाला जोड टाळची पळांची अभंगाला जोड टाळची पळांची. माहुलीत मूर्ती विठ्ठलाची माहुलीत मूर्ती माहुलीत माहुलीत मूर्ती. काय मालक आहे माझा. फिरत्याचा का वरती देशी फिरत्याचा का वरती देशी मातीला आकार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार. आकाश जय पगर पाखरा आकाश जय पगर पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा. पाऊली चालती टाळ वाजू नका बसलेले माय. पाऊली चालती राहिलेल्या दोन चार येत असेल म्हणायला तर म्हणायला लाजू नका. आणि तेवढं येत नसेल म्हणायला तर जरा लाजा. कळलं तिलाच कळलं प्रेमाने. पाऊली चालती अरे बोल. पाऊली चालती दुखी संसाराची वा दुखी संसाराची पाऊली चालती पाऊली चालती. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हा वाजवितो बासरी. कान्हा राधे चल माझ्या गावाला जाऊ. अरे बोल राधे चल माझ्या गावाला जाऊ. अग गोकुळ माझं गाव अग गोकुळ माझं गाव राधे चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला काय टोचतो वय देव काय टोचतो तुम्हाला का देव म्हणतो तू न ग तारी. जय हो. कायमचा आवाज यावा विटेवरच्या मालकाच्या कानापर्यंत पोहोचावा. अरे बोल. भक्त पुंडलिक
नाही धनी पण म्हणते तुमच्यासाठी. धनी मलाही दाखवा ना, धनी मलाही दाखवा ना. अरे बोल. चंद्रभागेच्या तिरी थांबला हरी तो पहा विठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल. टाळी टाळी. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रत्येकाच्या मुखातून विठेवरच्या मालकाचं नाव यावं, आवड निर्माण व्हावी आणि आहे त्या जागावर त्याचं दर्शन व्हावं एवढ्याच सामर्थ्याने नाव घ्या. विठ्ठल 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 विठ्ठल. माय पाप करुणा करा, दया घना. विठ्ठल 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 विठ्ठल. टाळ टाळ टाळ. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही सांगा अशी माझ्या कचकच कांद्याला येणार आहे का? माझं अख्खं आयुष्य भांगार गेलो महाराज. म्हणून विनंती आहे तुझं पाहता, ज्या दिवशी खरं कळेल त्या दिवशी दुसरीकडे मन जाणार. मग 25 बैलगाड्या कर्जपत्राच्या तुकोबांनी बुडवल्या ते वेडे नव्हते ना. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. तो वारकरी संप्रदाय आयुष्यभर लक्षात ठेवा. आणि काय असतं ना दादा, दुःख त्यालाच दुसऱ्याचं कळतं ज्याचं हृदय वैष्णवाचं आहे. तुळशीमाळ गळा गोपीचंद्रन टिळा हृदयी कळवळा. सामर्थ्याने प्रामुख्याने वैष्णव लागतो रे. आमची अवस्था कशी आहे, ज्ञान कमी आहे पण अहंकार जास्त आहे. सामर्थ्याने आणि इतकी मस्करी करतोय आम्ही सामर्थ्याने की आम्हाला असं वाटायला लागलं हे जे काही आहे ते माझ्यामुळेच आहे. कुणी नुसतं कीर्तन झाल्यावर म्हणावं ताई काही कीर्तन केलं ताई मंडपावरच, मंडपात सुद्धा नाही. याची अक्कल ताईला पाहिजे. ज्यानं कौतुक केलं ते दिवसातनं 2दा पियतय. तू त्याचं काय ऐकती? जो तुला म्हणलाय तू चांगलं गातोय, तू चांगलं वाजवतोय, तू चांगलं कीर्तन करतीयस, तो शहाणा पाहिजे ना. कारण माझं कौतुक एकतर देवाने करावं नाही तर संतांनी करावं, बाकी कोणी नाही. आणि देवाचं कौतुक इतकं गोड असतं, तयाचा हरिक इतकं सामर्थ्याने कौतुक करतो तो. मग आम्हाला चिंता करायची गरज? मग वैभव पैसा हे सगळं आपोआप येतं. मी तर म्हणते ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ते मरत नाही. बघता काय नाही मरत, तसलं काय संशय नजरेने बघता नाही मरत. मी सांगते ना एक्सपिरियन्स. 1 दिवसापूर्वीची गोष्ट. अजिंठ्याचा घाट होता, सेवा करून येत होते मी. इनोवा होती माझी, अशी जोरात धडकली. येतो की बेकार, आम्हाला धक्काही लागला नाही साधा. तरी संध्याकाळी मी इठल इठल करीतच होते. तेव्हा मला कळलं गाडी जास्त पैशाची आहे म्हणून जगलो की काय. पण कीर्तन करताना कळलं गाडी जास्त पैशाची आहे म्हणून जगलो नसावं कदाचित. कारण पैशाला काय, आमच्या बीड जिल्ह्यातले विनायक दादा आमच्यापेक्षा महागाची गाडी होती त्यांची, पाठीमागं झोपलेले होते. ॲक्सिडेंट झाला आणि जीव गेला. तसं आम्ही कदाचित गाडी महागाची म्हणून जगले नसावं, पण कमीत कमी आम्ही येडे विचित्र चुकीचे खटनट जरी असलो तरी दिवसातनं एकदा तरी त्याचं नाव मुखात येत आहे त्याच्यासाठी वाचलो असावं हे सामर्थ्याने सांगू शकतो. इतका प्रेमळ विठ्ठल, आम्ही कसं सोडावं त्याला? आणि त्याच्याशिवाय दुसरं आवडावं तरी कसं आम्हाला, हो की नाही? विनंती आहे. हे अनुभव संत सांगतायत, तुम्हाला विश्वासाने सांगतायत. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. लिहून घ्या बाबा आमच्याकडनं तुम्ही. पण अंतकरण शुद्ध असेल, नजर पवित्र असेल तर. नाही तर भावे विन भक्ती, भक्ती विन बळे विन शक्ती, भावे विन देव न कळे, गुरुविना अनुभव,
भावबळे आकळे एरविना करतरी आवळे काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबा. हे तो अंतरीची गोडी पायी जोडी भावाची काही नाही लागत त्याला, फक्त प्रेमाने अंतकरणातून. परमार्थात ज्ञान थोडं कमी जास्त असेल तरी चालेल, पण नम्रता लागते म्हणजे आयुष्य समृद्ध होतं, हो की नाही विठ्ठल महाराज. म्हणून सामर्थ्याने आम्ही एवढंच सांगतो, अधिकार आमचा नाहीच आहे, ताकद आमची नाहीच आहे. तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धणी वेगळाची. पण आमची अवस्था कशी आहे, नामदेवराय सांगतात, लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे. उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे, उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. लटके झाले कटके तिथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तिथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तिथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके गाडग्या एवढे राळे. काही नाही, नामदेवरायांचे कूट अभंग आहेत. कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कुट म्हणायचं. कुट म्हणजे खोडकर. खोडकर म्हणजे नामदेवराय म्हणले, काल मी चिमणी बघितली चरत होती आणि उडता उडता. कशी चरत होती? चिमणीला चारायचं म्हटलं जमिनीवर, ती उडता उडता चरत होती आणि निस्ती चरत नव्हती. मी बघितलं तिचं डोळं वाटी इतकं होतं. बघायचं तुम्हाला, मी दाखवते ना. अशी आयुष्यात माणसं आहेत, एखाद्याच्या घरी जाऊन त्याच्या सोप्यावर बसावं, ती सोप्याचा पांगच फिरतो, आपलं काही ऐकतच नाही. ते आपला अधिकार नाही समजून घेत. ती त्याचं सांगणार, मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, त्याचा सरचिटणीस, आपण गावचा माजी सरपंच. अरे झालं ना बाबा, आता कशाला सांगतो. पण ती सांगणार. फोन केला की पहिल्यांदा, हां रामकृष्ण हरिताई मी नगराध्यक्ष बोलतो. अरे मग मी काय करू, तू बोलतो मान्य, तू मोठा आहेस. ती आम्हाला सांगणार, आपलं साहेबाचं लय जमतं, ताटाला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या, ना आपली बायको लय मोठ्याची, हान मग आम्हाला. अरे तू जागीरदार आहे, पण आम्ही होई ना भिकारी पंढरीचा. आम्ही वैष्णव एवढे श्रीमंत आहोत ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ, कपाळाला बुक्का आहे. अहो विठेवरचा मालक त्याचा संसार सांभाळतो, याच्यापेक्षा मोठी श्रीमंती वैष्णवाशिवाय कोणाची असू शकते. विपदो विपदो नेव संपदो च संपदा, विपदा विस्मन्नम विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाहीये, संपत्ती म्हणजे संपत्ती नाहीये. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्याला जपता आलो तो धनवान आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचं आहे काय. आणि मी काय म्हणते, माय मौल्यात तुम्हाला तर परमार्थही करायची गरज नाही. तुम्ही संसार जरी सामर्थ्याने सांभाळला ना, प्रामाणिकपणे स्वतःचं कर्म जरी तुम्ही प्रामाणिकपणे केलं ना, तरी देव तुम्हाला राखणार आहे. ठाईचं वय सोनी, आवडी आनंद, शुद्ध अंतकरण ठेवा. कोणाविषयी द्वेष ठेवू नका, कोणाविषयी सामर्थ्याने मत्सर ठेवू नका. देव करणार आहे रे चांगलं, तुमचं सामर्थ्याने करणार आहे. आता तुकोबाची पत्नी, दोन पत्नी तुकोबांना, रखमा आणि जिजा. प्रथम रखमा, द्वितीय जिजा, जिला आपण आवली म्हणतो. लोक म्हणतात फटकळ आहे, पण त्यांच्यासारखी बायको नाही. 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे, तरी तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी नाही खाल्ली तिनं. गरीबाची नव्हती ती, जागीरदाराची लेख होती. पुण्याचं सासर तुकोबारायांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा. किती एकर? 3600, बरं का, 3600 रिमेंबर, 3700 एकर फक्त ऊस आहे बरं का. आणि पारनेर तालुक्यात नाही, पुण्यात आहे. सामर्थ्याने त्याच जिल्ह्यामध्ये एवढी श्रीमंताची 1425 माणसं एका टायमिंगला हाताखाली असायची. तुकोबारांचं चरित्र आहे, अगदी सामर्थ्याने कधी वेळ भेटला तर वाचा. सामर्थ्याने एवढी जागीरदाराची पोरगी, पण तुकोबाराय गरीब नसणार ना. एवढी जागीरदाराची पोरगी ज्याला दिली तो काय गरीब असेल का? बरं सोपं सांगते, ज्याला पहिली बायको असताना दुसरी दिली तो काय गरीब असेल का? इथं पहिली भेटायची अवघड आहे, पहिली असताना दुसरी दिली म्हणजे श्रीमंतच असणार ना. थोडं प्रॅक्टिकली पण विचार करा ना. पहिली असताना दुसरी दिली, त्यांनी काय हौसनं केली नाही. पहिलीला बाळ होत नव्हतं म्हणून आईबापांना हट्टा खातर दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित इतकं बेकार, दुसरी केल्यावर दुसरीच्या आधी पहिलीला लेकरू झालं. देव बी असला खतरनाक आहे ना. देवाला अंडरस्टिमेट करायचं नाही महाराज, आहे की बाकी कोणालाही करायचं, त्याला नाही ग्राह्य धरायचं. विषयाकडे या, ताकद महाराज. आता दोन पत्नी, रखमा दुष्काळात अन्नान्न करून गेल्या, कारण तुकोबांनी सगळं समाजाला दिलं. द्वितीय जिजा आवली म्हणतो, फार फटकळ होत्या समाज म्हणतो, पण फार प्रेमळ होत्या. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. बसलेले थोडेफार शेतकरी आहात का? बसलेले थोडेफार शेतकरी आहात का? हा,
कौतुकाने सांगत जा ना. हे बाकीचे कसे बोलतात, आमदार, अध्यक्ष, चेअरमन, सदस्य, आपणही बोंबलायचो रे. अरे विठ्ठलाने मला सगळ्यात मोठी श्रीमंती दिली, मला शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घातलं. एवढं मोठं मन आहे माझ्या शेतकऱ्याचं. अरे जेवढा जीव त्याचा पोटच्या लेकरावर आहे तेवढाच जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा आहे. एवढं विशाल हृदय ज्याचं आहे त्याला शेतकरी म्हणाल. तो माणसात आणि जनावरात सुद्धा फरक करत विठ्ठल कसा भेटणार नाही समदृष्टी घेता. तो सामर्थ्याने सगळीकडे समानतेनं बघतोय. त्याच्याकडे काही उच नीच. माझा विठ्ठल त्याचं स्वरूप. उच नीच काही तिष्ठे भाव भक्ती. तसंच आहे रे शेतकरी. दारात कुत्र आले तरी ताटातली भाकरी तो. श्रीमंती नसेल घराची पण मनाची आहे ना. अरे शेतकऱ्याची बायको सुद्धा काय मॅनेजमेंट असतं बायकांचं आमच्या. अजून मी माझी आई साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणात चिपळी, नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. मॅनेजमेंट. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. जे व्यवस्थापन बाईला जमतं ना ते मोठ्यातला मोठा उद्योजक सुद्धा करू शकत नाही. एवढी ताकद तुमच्या, इतकी ताकद आहे ना तुमच्यात. माय तुम्ही लय गोड आहे ग. आई शपथ लय गोड आहे. कीर्तना आलेल्या तुम्ही तर लय गोड आहे ग. आई शपथ लय गोड. तुमचं तोंड सोडलं ना लय गोड आहे तुम्ही. तेवढाच एक फॉल्ट आहे आपला महाराष्ट्र का. बाकी आपल्या इतकी ताकदच कोणात नाही. अगं ती आवडी तुकोबांना भाकरी द्यायला चालली, पायात काटा मोडला तिच्या. शेतकरी आहात तुम्ही, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही नवल आहे का. मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला. शेतकरी काटा बघायला काही पाण्यानं पाय स्वच्छ करतो का. शेतकरी काटा कसा बघतो. लाजू नका सगळे थुकाच लावतात. इथं काही हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचा असतो. एका थुक्यात काटा दिसतो का. तो काय सॉक्स घालून नांगर धरतो थुक्यात काटा दिसाय. कसं असं होत नाही ना. 2-4 वेळा तरी लावायला. आता काटा मोडलाय जिजाला, त्रास झाला विश्वाच्या मालकाला. त्रैलोक्याचा नाथ ज्याच्या चरणावर मस्तक ठेवता यावं म्हणून ऋषी मुनी तपस्वी महामुनी झाडाला उलट टांगून तपश्चर्या करतात. अहो देव भेटावा म्हणून एवढं चित्त देवाच्या चरणाच्या मालकाच्या चरणावर असतं. अहो जिवंतपणी त्यांचं हाड मांस प्राणी पक्षी खातात. एवढं सुद्धा भाव ठेवून सुद्धा त्यांना देव भेटेल याची खात्री. तो विठेवरचा मालक, तो जगाचा नाथ या जिजाच्या पाठीमागे धावतो. थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला. विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला. माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवू द्या, मग देते स्वतःकडे लक्ष आणि येते तुमच्या दर्शनाला. अशा बाईसाठी विठेवरचा मालक वाट बघत थांबतो. जिजा तुकोबांना भाकरी देऊन पाठीशी येतात. देवानं म्हणावं, जिजा आता तरी पाहू द्या काटा आम्हाला. तो जगाचा नायक त्या जिजाचा पाय स्वतःच्या हातात घेतो आणि थुका लावून काटा दिसतो का पाहतो. त्याला एका थुक्यात दिसला नसावा, तोही 2-4 वेळा लावतो. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला भलताच राग येतो. तुमची नाही, पंढरपूरची. कार्तिकी एकादश जवळ आली, देव काही उठे ना. आता कोणाकडे वशला लावा म्हणून संतांनी विनवणी रखमाईला केली. आहे रखमाबाई तुम्हा येवो त्यात या, राही रखमाबाई तुम्हा येवो त्यात या, सेजे हलवोनी जागे करा देवराया, सेजे हलवोनी जागे करा देवराया, हलवोनी जागे करा देवराया, सेजे 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 हलवोनी जागे करा देवराया. अधिकार पाय लक्ष्मीचे हाती किसी यावे काकुलती, वेगळ्या नावा तो हरी मज दिनाचे बुद्धरी. सामर्थ्याने सांभाळतोय. 28 युग झालं पाठीशी उभा टाकली विठ्ठलाच्या, विचारलंही नाही देवाला. अरे सगळ्या मनाचं सगळ्या जगाचं मन तुला न सांगता कळतं. कधी बायकोलाही विचार, तुझं काही जळतं. माहीत होतं रखमाईला, पाहत जरी नसला माझा विठ्ठल तरी न पाहताही सामर्थ्याने माझी ताकद तोच आहे. तो पाठीशी काय, जवळ काय आणि समोर काय, जोपर्यंत विठ्ठल आहे तोपर्यंतच रखमाईचं अस्तित्व आहे हे मान्य होतं तिला. म्हणून सामर्थ्यानं 28 युग साथ दिली त्या विठ्ठलाची. नाही विचार केला तिनं बराबरीचा, कम्पॅबिलिटीचा नाही विचार केला. त्यागाची भूमिका मांडली. म्हणून आजही माझे माऊली वर्णन करताना आधी तिचं करतात. बाप
रखमा देवी वरू विठ्ठलाचे भेटी आपुल्या संसाठी. मोठं म्हणे ना होतीचं. विठ्ठलाने काटा थुका लावून पाहिला. रखमाईला राग आला. रखमाई म्हणल्या विठ्ठला लोकाला नाही पण मला माहीत तुमचा अधिकार. अख्खं विश्व तुमच्या इशाऱ्यावर चालतं. खरं सांगता अर्धा तास झालं थुका लावताय काटा दिसत नाही. एवढं तुम्हालाही कळतं मायबाप. देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे. मग काहो वागतं असं विठ्ठला. काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारेही आम्हीच आणि काटा काढणारेही आम्हीच. आमच्या तुकोबाने तुळशीपत्र ठेवलं संसारावर तरी तुकोबांची साथ ज्या माय माऊलीनं सोडली नाही. तिच्या पायाची धूळ मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. करा विचार. माय माऊल्या जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. दादा आवलीचा काढा विठ्ठलानं काढला. तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं गारानं काही देवापर्यंत गेलंच नाही. आपल्याला लोकच पुरेशी आहेत काटा काढायला. हो की नाही? काय माहिती पण लोकांना नाही खपत बरं का. एवढा जरी सुंदर सप्ताह केला तरी अख्खं गाव चांगलं म्हणत नसतं. 2-4 तरी खऊट बोलणारच. तुमच्या सप्त्याला 50 वर्ष होऊ द्या तरी एखादा म्हणणार हा त्याचं काय असतंय गावाचं खायचं आणि गावालाच द्यायचं. काय किशातलं देते ती होय लोक आहेत रे ती. कोणी म्हटलं की अरे 50 सुवर्ण महोत्सव करतात 12 दिवसाचा सप्ताह केला. अहो असं वाटतंय गावात सप्त्याच्या स्वरूपाने पंढरपूर अवतरलं जगाच्या मालकाने येऊन दर्शन दिलं. एवढा सुंदर सप्ताह केला. अहो छान छान कीर्तनकार गायक वादक बोलवले तरी एखादा म्हणणार बोलिवल्यात खरं पण येत्याल का म्हणजे युस तर पोटात काटा आहे का काय गरजार मरू दे ना बाबा. आली आली नाही आली तुला काय करायचं. अगदी तसं आहे. हे सगळं जातं कधी? माझे चित्त तुझे. ज्या दिवशी कळतो तू सत्य आहे बाकी सगळं असत्य आहे त्या दिवशी तुझ्याशिवाय काही आवडत नाही. आणि ज्या दिवशी तू आवडतो तुझ्यात आणि माझ्यात अंतर राहत. ती रवणाची कुंजरे सुदली यालवण सागरे नोहेची माघारे परती जेवी. 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला सागरात नेला 3 तास धुतला माघारी आणला. हुशार आहे की तुम्ही दादा. 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला सागरात नेला 3 तास धुतला माघारी आणला. येईल का दादा? पाण्यापासून निर्माण झालेलं मीठ पुन्हा पाण्यात गेलं की पाण्यासारखंच झालं. ज्या दिवशी कळलं देवे दिला देह भजना त्या दिवशी तुझं पाहता तुझ्याकडे आलो देव पहावया तेथे देवाची होणी आपुल्या संसाठी करोनी. आपल्या सेवेसाठी नाही बरं का ते संसाठी. सौ याचा अर्थ सारखं. काही बी हरिपाठ म्हणतात सर्व सुकृताचे फळ मिला हिन क्षमा मी देईन. क्षमा नाही रे ते क्षम किंवा क्षेम याचा अर्थ आलिंगन मिठी पडली पंढरी. देवाला सर्वस्व देणं त्याग करणं याचा अर्थ देहाचाही म्हणजे अगदी हेही त्याच्या पुढे आवडलं नाही पाहिजे ही अवस्था झाली. कधी झाली? तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी माघारी माझी चित्त तुझे पाया पाया मिठी पडली पंढरी. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी हो तुझे पाया आणि तुला पाहिलं तुझी आवड निर्माण झाली. तुझी आवड निर्माण झाली देवा तुला भजलं. काय अवस्था. भजे व्रजे मंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्च गुच्च मस्तकम सुनाद वेणु हस्तकम मनोज गर्व मोचनम विशाल लोल लोचनम मनंग रंग सागरम नमामि कृष्णनागरम. काय नाही हरिमुखे म्हणा सगळ्याचा अर्थ एवढाच होता. तुम्ही लय भानगडीत पडत जाऊ नका. चहुवेदी जाणं 18ही पुराण हरिसी गाती. मग हरिमुखे न लगती साया सजावे सुखे येतो घरा. अवघडच आहे लोकांचं. ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून परमार्थ करा देव लवकर भेटल तुम्हाला. इतक्या भानगडीत ना आयुष्यात. अरे शुद्ध अंतकरण ठेवा नजर थोडी चांगली ठेवा चित्त जरा नीट ठेवा. जसे आहात तसे दाखवा. शुद्धशाचा भाव झाला तुर नाही देव त्याला तुर नाही देव शुद्धशाचा भाव झाला तुर नाही देव त्याला तुर नाही देव त्याला तुर नाही देव त्याला.
सामर्थ्याने थांबा, काही काळजी करू नका, जसे आहात तसे समाजाला दाखवा. मी अशी आहे ना, ठीक आहे अशीच आहे. आम्ही काही संत नाही आहेत रे, साधी माणसं आहेत आम्ही. तुम्ही खाली आहात, आम्ही व्यासपीठावर आहे. हा भेद नाहीये, ही व्यवस्था आहे. तुम्हाला आम्ही दिसावं, आम्हाला तुम्ही दिसावं म्हणून केलेली ही. तसं आम्ही कीर्तनकार आहेत, तुम्ही सेवक आहात, ही केलेली भगवंताने व्यवस्था आहे. याच्यात भेद कुठलाच. इथे यारे यारे लहान थोर याती भलती सामर्थ्याने आहे की रे, मग भेद करू नका. पण हे कलियुग इथं करतात माणसं. सामर्थ्याने विषयाकडे. आणि बघा, देव आवडला, प्रारब्ध चांगलं, खूप चांगलं. ही माणसं फक्त पुढच्या पिढीला नावं ठेवतात. आता ही आजकालची म्हातारी माणसं परवाया गेली, परवाया गेली, परवाया गेली. फक्त पोरच कशी वाया गेली. आता ही म्हातारं मारुतीच्या मंदिरात बसून पत्ते खेळतो, ही ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतो, हे गुणाचं. बिडी फुकू फुकू ह्याची थोबाडा आत गेली, हे गुणाचं. फक्त पोरच वाया गेली. आता म्हातारा बाय कसं दारात बसून, आजकालच्या काय पोरी आहेत होय, यांना काय लाज आहेत होय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, किती कष्ट केलं माय, यांना काय झळय माय, सगळं आयतं भेटलं माय. अगं होय ग माय. अगं तू करती काय, तू मिसरी चुळती. तुझ्या मिसरीच्या वासानं म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, इतका भागार वास येतो मिसरीचा. तू नातीला कुठल्या तोंडानं सांगते का ज्ञानेश्वरी वाचायला. आणि विनंती आहे, वाचा. आयुष्यात एकदा ज्ञानेश्वरी, काही नाही करता आलं ज्ञानेश्वरी नाही कळली का यार, एवढी लायकीच नाही आपल्याला ज्ञानेश्वरी कळावी एवढी. माऊलींची येते, तुम्हाला आम्हाला कळणार आहे का? ज्ञानियांचं ज्ञानी येत ते. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. ज्ञानवांना कळू द्या, हे माझं लेकरू आहे, उब लागू द्या. फक्त भाव ठेवा रे, तू पावणार आहे. आणि कुठल्या मॅनेजमेंट, कुठल्या सामर्थ्यावर तुम्ही, कुठल्या स्ट्रॅटजीवर तुम्ही परमार्थ करत नाही किंवा ज्ञानेश्वरी वाचत नाही. अरे या बल्बचा शोध 100-125 वर्ष कुठेतरी पाश्चिमात्य सायंटिस्टनं लावला. अख्ख्या जगाला त्याचं नाव माहीत आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानोबा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रकटले ते लखलखीत दिसे, तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेशे म्हणजे प्रेशर. पाण्याच्या दबावाने, प्रेशरने वीज निर्माण होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. इट इज सायन्स, इट इज स्पिरिच्युअलिटी. ही आध्यात्मिकता आहे. चाचोटेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. मिक्सर पासून चंद्रयानापर्यंतचं प्रत्येक केमिस्ट्रिकल सूत्र तुम्हाला शास्त्रवेदांमध्ये बघायला भेटेल. हनुमान चालिसेमध्ये तुलसीदासांनी जमिनीपासून चंद्रापर्यंतचं मोजमाप संख्यानुसार सांगितलंय. म्हणजे लिल्योता ही मधुर फल जानू, प्रभो मुद्रिका मिली मुख माही, जल गई लाज कही अचरच नाही. दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम रे तेते. राम दुहारे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसा. सब सुख लेली तुम्हारी सरना, तुम रक्षक का हो को डरना. आपण तेज समारो आपे, तीनों लोक हाकते का. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम नासे रोग हरे सब पीरा. जपत निरंत हनुमंत बरे, जय 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 हनुमान गोसाई. कृपा करो गुरुदेव की. काय सुंदर लिहिलो, म्हणायला काही हरकत नाही, पण झोपतेल ती. काय सुंदर लिहिलं. श्री गुरुचरण सरोजराज निज मन मुकुरे सुधारी, बरनव रघुवीर विमल रसो जोदायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहे हरव कलेस विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसति लोक उजागर. रामदूत तुलित बलदा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के. कंचन वरण विराज सुवेसा, कानन कुंडल कुंचित केस. हाथ वज्र वर ध्वजा विराजे, कांधे मूढ़ जनेऊ मोसा. शंकर सुमन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंत. विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को आतुर. प्रभु चरित सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया. सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा, विकट रूप धरि लंक जरा. भीम रूप धरि असुर संहारे, रामचंद्र के काज सब लाए. संजीवन लखन जियाए, श्री रघुवीर हर्ष उर लाए. रघुपति कीनी बहुत ही बड़ाई, तुम मम प्रिय भरतहि समभाई. काय अधिकार सांगितला, नीट लक्षात घ्या. तसं तर राग यायला पाहिजे होतं लक्ष्मणाला, कारण मारुती रायाला भगवंत म्हणतायत, तुझा अधिकार माझ्या भावापेक्षा मोठा आहे. भावानं म्हणायला पाहिजे होतं, मी बिना चपलीचं तुझ्यासोबत 14 वर्ष फिरलो, तुझ्या बायकोचे पाय बघून आयुष्य काढलं, सगळं मी केलं, आणि ही माझ्यापेक्षा मोठा, तुझं पक्षच सोडतो, असं म्हणायला पाहिजे होतं लक्ष्मणानं. पण लक्ष्मण हा अवतार शेषाचा, मारुतीराय हा अवतार रुद्राचा. महादेवाच्या गळ्यात शेष आहे,
मग गळ्यात घालणारा श्रेष्ठ का जे गळ्यात आहे ते श्रेष्ठ? गळ्यात घालणारा श्रेष्ठ ना. त्यामुळे हे बुद्धिमत्ता त्यांच्याकडे आहे. अगदी सामर्थ्याने जेवढं काही सायन्स आपण आज शिकतोय ना, अध्यात्माचं फळ आहे, अध्यात्म त्याचं मूळ आहे. हे आयुष्यभर लक्षात ठेवा. मग जोपर्यंत देव आवडत नाही तोपर्यंत बाकी काही मिळणार. आणि देव कधी आवडेल? धन्य माता पिता शिवराय पोटी जन्माला यावे प्रशिक्षण आहे. छत्रपती शिवरायांना दिलेलं प्रशिक्षण आहे मासाहेबांचं. कूच तशी. धन्य धन्य थोराई शिवरायांची चिचाई. धन्य धन्य थोराई शिवरायांची चिचाई. आज पूजित महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा, मुजरा मानाचा मानाचा चिजाईला. मुजरा मानाचा मानाचा टाळी टाळी बसलेलं. ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, या मातीचा अभिमान आहे, असा प्रत्येक जण टाळ्या वाजवत. एवढं बोलून जे 2-4 तटकुले वाजवत नाही त्यांना सांगतो, जे भारतात जन्माला आले ते टाळ्या वाजवतील. ज्या औलादीचा जन्म पाकिस्तानात झाला ते टाळी वाजवणार नाही. इथलं नाही ना वाजवा. आठवा का वाजवायच्या टाळ्या? 350 वर्षापूर्वीचा काळ डोळ्यासमोर आणा. अरे डोळ्या देखत आपल्या आई बहिणींची आबरू लुटली, मंदिराच्या मंदिर उद्ध्वस्त केली. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही, दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर थया नाचत होता, ओठवर मावळे हातात. अरे बाजी, मुरारबाजी, तानाजी, यसाची, सूर्याची, कोंडाची, फुलाची, फलम, धनाची, संताची, मोरोची, वहीरची, मोरे, घोरपड, वेदे, निंबाळकर, बांदलकर, जयदे. अरे काय होणार आहे? एवढ्या स्वराचे घडणार आहे. एक एक मावळा लाखाची ताकद घेऊन मिरवत होता. मावळा साधा सुद्धा मावळा युद्धात दोन्ही हात गेले. मावळा घरी बसलाय, मावळा घरी बसलाय कळताच राजा भेटाय आलं. राजा भेटाय आले बघताच मावळ्याच्या डोळ्यातनं पाणी आलं. मावळा रडायला लागला. राजा किंचाळले, लाज वाटत नाही? हर हर महादेव घोषणा करत मातीसाठी झुंज देणारी आपली जात हात गेले म्हणून रडतोस? विश्वास नाही माझ्यावर? उघड्यावर टाकेल का तुझं कुटुंब? तेव्हा मावळ्यानं सांगावं, नाही राज, नाही वर राजा. आवाज स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा देह पणाला लावला. मातीसाठी जिंदगानी जावी याचं स्वप्न अखंडित बघितलं. नाही राज, मी त्यातला नाही राजा. आवर राजा, तुमच्यासाठी देह लागला तर स्वतःला भाग्यवान समजतोय मी. असं कसं बोलता वर राजा? वाईट वाटतंय राजा एकाच गोष्टीचं. माझ्या झोपडीत माझा राजा, माझा बाप शिवबाला, पण या दुर्दैव्याकडे माझ्या राजाला मुजरा करायला हात शिल्लक नाहीये. डोळ्यातनं म्हणून पाणी आलं राजा. एवढं प्रेम करणारे मावळे होते म्हणून हिंदवी स्वराज्य उभा केला. जात पंथ कुळ गोत्र नव्हतं तेव्हा, होती ती मातीविषयी आत्मीयता, स्वराज्याविषयी निष्ठा आणि राजांविषयीचं प्रेम. का कशासाठी? होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तीन तुबळ्यांना नव्हता खोवाली. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तीन तुबळ्यांना नव्हता खोवाली. होती जिजाईला खंत झालं शिवपात संत. होती जिजाईला खंत झाला शिवपात संत. आज पूजित महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा, मुजरा मानाचा मानाचा चिजा, मानाचा मानाचा चिजा. त्या जिजाऊंची कूस होती. या महाराष्ट्रातली पहिली पतसंस्था मासाहेब जिजाऊंनी उभा केली, ज्याचं नाव होतं स्वराज्य. ज्या पतसंस्थेत शेतकऱ्यांना बी बियाणं, खत, बैजर, अवजार व्याजावर भेटायचे. पण व्याज घेतलं जात नव्हतं पैशाच्या मुद्दीनं, व्याज घेतला जाता जिन्नसच्या बदल्यात जिन्नस.
अरे कालही शेतकरी मरत होता, आजही शेतकरी मरतोय, उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का? नाही देऊ शकत. पक्ष, राज्य, सरकार कोणाचंही आलं तरी शेतकरी मरणार नाही याची खात्री देऊ शकत. कौतुक वाटतं मला माझ्या राजाचं, माझ्या शिवरायाचं, माझ्या शिवशाहीचं. पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात पडला होता. माझ्या शिवरायांच्या काळात एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही. हे मॅनेजमेंट माझ्या छत्रपतींचं होतं. याला म्हणायचं व्यवस्थापन. राज होत. जी लोक धर्मांतर करून बाहेर गेली त्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणलं. सगळ्यात मोठं धर्मांतर माझ्या राजांनी केलं. महाराष्ट्रातलं पहिलं धरण शेतकऱ्यासाठी छत्रपतींनी बांधलं खेड शिवापूरला. अशी 32 धरणं राजांनी बांधली. ज्या 7 वाऱ्यावर एवढा माच करताना ती 7 वारा पद्धत छत्रपती शिवरायांची. जर महाराष्ट्राचा बाप छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर तुमच्या आणि माझ्या बापाची नावं 7 वाऱ्याला लागली नसती. हे आयुष्यभर लक्षात ठेवा. शेतीची पहिली मोजमापणी शिवरायांनी केली. महिन्याला हातावर जी पगार पडते ना ती कृपा शिवरायांची. वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली. पाटीलकी, देशमुखी, देशपांडकी छत्रपती शिवाजी महाराजांनी बंद केली. काय मॅनेजमेंट होतं. अशा राजाला प्रशिक्षण देणारी माय काय असं. सगळं पडीक पडलेलं पुणे. रायारावानं गाढवाचा नांगर फिरवला आणि सांगितलं या मातीत जो कोणी शेतकरी पिकवल ना त्याच्या कुळाचा नाश होईल. अंधश्रद्धेनं भंगलेली माणसं स्वतःची माती पिकवत नव्हती. मासाहेबांना 4 वर्षाचे शिवराय हाताला धरले आणि सांगितलं अरे जा, नाही पिकवायचं तुम्हाला तर पिकवू नका, मी पिकवते ही माती. होऊ द्या माझ्या कुळाचा नाश झाला तर. अरे माझ्या एकटीचं लेकरू मेलं तरी चालेल पण स्वराज्याचा दीप तेवत राहिला पाहिजे. मासाहेबांनी हातात नांगर घेतला. त्याच रायारावाच्या मातीतनं सोन्याचा नांगर मासाहेबांनी शिवरायांना हाताला धरून फिरवला. काय आई असेल त्याला. धन्य धन्य थोर आई शिवरायांची चिंचाई. धन्य धन्य थोर आई शिवरायांची चिंचाई. आज पूजित महाराष्ट्र सारा. ज्यांनी आम्हाला सन्मानानं, स्वाभिमानानं, अधिकारानं जगायला शिकवलं. मुजरा मानाचा अखंडितपणे त्यांच्यासाठी. मुजरा महानाचा चिरचाईला. मुजरा मानाचा क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज प्रौढ प्रताप पुरंदर रणनीती धुरंदर श्रीमंत श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज की. संभाजी महाराज की. राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब की. भांडवल कर दिया. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषधही तेच आहे, नशाही तेच आहे. कारण माहीत आहे जर आज छत्रपती नसते, ही महापुरुष नसते तर कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असती. विचारावं लागलं असतं जहापणा थोडा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. 50 वर्ष कशाच्या सप्त्याला. एखादं कीर्तन झालं असतं तरी फार पुरेसं. आज हा 50वा अमृत महोत्सव, हा सुवर्ण महोत्सव तुम्ही सामर्थ्याने करू शकताय. त्याचं कारण आहे त्या संतांनी, त्या महापुरुषांनी आपल्यासाठी जीव पणाला लावला म्हणून ही माती पवित्र करायची ताकद आहे. म्हणून या मातीत भजनं कीर्तन करायची ताकद आहे. म्हणून त्यांना साष्टांग दंडवत आहे. मग त्याच्यानंतर ही आर्मीत असणारी पोरं ज्यांच्यामुळं आपण सामर्थ्याने जगतो. आणि माझी विनंती आहे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन
हा कुठल्याच जागीरदाराच्या आणि कुठल्याच पदाधिकाऱ्याच्या हाताने तिरंगा फडकवायचा नाही. माझ्या कीर्तनातून काही घ्यायचं असेल तर सामर्थ्याने सांगतो तुमच्या गावाला, तिरंग्याला हात लावायची त्याचीच हिंमत आहे ज्याने देशासाठी आपला प्राण पणाला लावला. त्या कुटुंबाला तो तिरंगा समजतो. त्या आईला माहीत आहे आपलं पोरग देशाच्या लढाईसाठी गेल्यावर काय जीवावर बेततं ते. त्या बापाला माहीत आहे अरे बायको जेव्हा नवऱ्याला देशाच्या सुखासाठी लढायला पाठवते ना, अरे लेकरू जन्माला येतं 5-6 महिन्याचं होतं तरी त्याला बापाचा चेहरा दिसत नाही. ही जी वेदना आहे ना ती त्या कुटुंबाला, त्याला जाणीव आहे त्या तिरंग्याची. कोणालाही नाही रे, हे पैशावाल्यांना काय याची जाणीव आहे, ह्यांना काही गरज नाही. म्हणून विनंती आहे, हे सामर्थ्याने सांभाळा विषयाकडे. तेव्हा मला कळतं आहे जरी तुझ्यात आणि माझ्यात फरक राहिला नसला तरी माझं तुझ्यावर एवढं प्रेम असावं की मला याची चिंता वाटू मी देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी देहपणाला लावावा. ह्या 3 गोष्टीसाठी माझा देह द्यावा, मी नाही चिंता करावी याची. सामर्थ्याने जीव टाकावा. 16.5 वर्षाची कानोपात्रा वेश्येची पोरगी नामदेव तुकोबरायांच्या ज्ञानोबरायांच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा नामदेवरायांचं कीर्तन ऐकायला बसलेली. वाईट वाटलं, शेजारपाजारची माणसं म्हणली नाचणारीची जात कीर्तन ऐकायला बसली. कीर्तन नामदेवरायांचं टाळ घेऊन कीर्तनाला ज्ञानोबाराय उभा आहेत. पायावर मस्तक ठेवलं माऊलींच्या. काय चूक आहे म्हणे माझ्या ज्ञानोबा, वेश्येच्या कुळात जन्माला आले ते या माझी चूक आहे. माझा बाप मला माहीत नाही, यात माझी चूक आहे. मला परमार्थ करायचा अधिकार नाही. माऊलींनी सांगावं अगं तुझा काय आणि माझा काय, बाप एकच आहे जो विठेवरचा नायक आहे. जा त्याच्याजवळ सामर्थ्याने उभी टाक. पण लक्षात ठेव, एकदा दारात गेली देवाच्या की पुन्हा दुसरीकडे नजर जाता कामा, दुसरीकडे पाऊलं जाता कामा. निष्ठावंत उभी टाक. 16.5 वर्षाच्या कान्होपात्रा एवढ्या देखण्या होत्या. सुकलेल्या कमळाला हात लावला की कमळ जागेवर फुलायचं, एवढं सुंदर तेजस्वी आणि वैरागी स्वरूप कान्होपात्र्यांचं होतं. नेमकं तरुण वयात 16वं वर्ष म्हणजे नेमकं तरुण वयात आलेल्या. पायात चाळ, गळ्यात विना, हातात चिपळ्या घेतल्या, पंढरीच्या गाभाऱ्यात नाचायला लागल्या. पहिलं पंढरपूर महाराष्ट्रात नव्हतं, कर्नाटकात होतं. बिदरचा राजा राजगादीवर होता, दर्शनासाठी आला. शेवटी राजाच तो मोहात आणि पैशाच्या घमेंडीत बुडालेला. त्याला ती सुंदर मुलगी भावली. कोणाची आहे? वेश्याची आहे. तिला म्हणा इथं काय नाचते, दरबारात नाच, म्हणेल ते देईल, बोलवा तिला. येत नाही, राजाचं ऐकत नाही. एवढा माज वेश्येचा असून धरून आण तिला. सैनिक पाठीशी लागले. जीवाच्या आकांताने कान्होपात्रा पळतात. मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार. माऊलींचं वचन आठवलं, काही झालं देवाचं दार पुन्हा सोडायचं नाही. पळून पळून पळणार कुठपर्यंत. आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं, आज पहिल्यांदा गाभारा ओलांडला, आज पहिल्यांदा याची देही याची डोळ्यात जगाचा मालक पाहिला. ज्या लोकांनी पायरीला स्पर्श करू दिला नाही, आज त्या विठ्ठलाने मला जवळ बोलवून घेतलं. कुठल्या का कुठल्या कारणाने होईना विठ्ठलाचं दर्शन झालं. तुझं पाहता दृष्टी न फिरे, माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया. त्या कान्होपात्रेनं चरणाला विठ्ठलाच्या मिठी मारली. तिला वाटलं आता मला देवाला वेगळं करायची कुणाच्यात हिंमत नाही. तुका म्हणे बळी जीव दिला. कान्होपात्रेनं एका क्षणात देह सोडला विठ्ठेवरच्या मालकाच्या चरणावर. तरी लोक म्हणली मेली ती मेली, देवाच्या पायावर मेली. जाता जाता आमच्या विठ्ठलाला अपवित्र करून गेली. समाज असतो किरणष्टच बुद्धी त्यांची. लोक आहेत ते. अनंत ब्राह्मण नावाचं ब्राह्मण म्हणले, याच तोंडाने मंत्र म्हणताना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं. देवाच्या चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असेल. याला गरज ज्ञानाची नाही, मोठ्या मनाची आहे. एक रात्र थांबा, उद्या बघूयात. रात्रभर त्या सुंदर मृतदेह शेजारी अनंत ब्राह्मण झोपले. मध्यरात्री माझा जगाचा अनंता अनंताच्या स्वप्नात आला आणि सांगतो, अनंता लेकीनं देह सोडलाय माझ्या चरणावर, आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. आज पंढरीच्या गाभाऱ्यात कान्होबा गेलायत कधी पंढरपूरला, मरायच्या आधी जा. दर्शन घेतलं रांगेनं तर एक फांदी आडवी लागेल तुम्हाला. ती फांदी म्हणजे कान्होपात्रेच्या समाधीवरचा वृक्ष आहे, ज्याची फांदी आडवी आहे. नामदेवराय म्हणले, देवा बघता आम्ही तुझे, आम्ही या पोरीला तुझ्या आधी का मस्तक लावायचं. कोणी छटछूट पोरगी तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून नाही हो नामा. माझ्या चरणावर देह सोडला म्हणून मस्तक लावायचं नाही. देह सोडला तरी संतांचं वचन मोडलं नाही म्हणून मस्तक लावायचं. सगळ्यात मोठं वचन आहे, दृष्टी न फिरे. तुझ्याशिवाय दुसरं काही नाही आवडलं की तू सांभाळल्याशिवाय राहत नाही. काही नाही करायचं, हरिमुखे फक्त सदा नामघोष करू, तेने सदा चित्ता मग सर्व सुख आलं. एकदा मन तुझ्या चरणी आलं आणि मन तुझ्या चरणी येण्यासाठी मुखात तुझं नाव यावं, तुझी आवड लागावी, अजून काय पाहिजे. प्रेमाने भजन. विठो पाय राखो हाताने टाळी, मुखाने नाम, प्रेमाने भजन.
रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय जय ढोबार कुमाई 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 बोला कुंडली कवरने हरि भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय अपने माता पिताओं की जय भैरव दादा हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास. माणसं सप्ताह कमी करतात. 7चा 5वर, 5चा 3वर, 3चा पुन्हा काल जागर एकावरच. पण सप्ताह वाढवताय तुम्ही. 7चं 9, 9चं 12, आता 12चं 15ही करचाल. आणि खरं सांगू, ही वाढवणारा जो विठेवरचा मालक आहे ना, तो तुम्हालाही सद्बुद्धी देतोय. तुमचं खरंच पूर्वजन्माची पुण्याई आहे की 50 वर्ष सामर्थ्याने तुमच्यात अखंडितपणे सप्ताह चालू आहे. भाग्यवान माणसं आहात तुम्ही. एवढं सुंदर नियोजन अगदी ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्यातून सर्वांच्या मदतीतून होतं आहे. अगदी सामर्थ्याने तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार. सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य सगळीच महाराज मंडळी असतील. त्यामध्ये विठ्ठल महाराज असतील, त्याचबरोबर सचिन महाराज असतील, त्याचबरोबर हरिभक्तपरायण देवीदास महाराज असतील. अगदी गोड सुंदर, तेवढाच उत्कृष्ट गळा ज्यांचा आहे आणि तेवढंच अभ्यास आणि ज्ञान ज्यांच्याकडे आहे. साष्टांग दंडवत या बहिणीचा तुमच्या चरणावर. गोड गातात ह्या 2 मुली, त्यामध्ये हरिभक्तपरायण आरतीताई, हरिभक्तपरायण निशाताई. त्यांचेसुद्धा मनस्वी आभार. आधी माऊलींचा आशीर्वाद आहे. आज या वयात जर संप्रदायात तुम्ही सेवा करताय तर अर्थातच तुमचं वैभव विठेवरचा मालक वाढवल्याशिवाय राहणार नाही. माणसाला वाटतं फार सहजासहजी मिळतं ह्या गोष्टी. नाही, मी कीर्तन करते त्याला 18 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका माझ्या, 23चीच आहे मी. माझं वय 23च आहे. पण मी कीर्तन वयाच्या 5व्या वर्षी केलं. त्यातही काही नवल नाही आहे. माझा बाप माळकरी आहे. माझा आजा पंजाच्या पंजाबी माळकरीच होता. अखंडितपणे माझ्या आजोबांनी पखावाज वाजवून आयुष्य घालवलं. आयुष्यभर त्यांनी सेवा केली आणि फळ माझ्या पिढीला मिळालं. ही ताकद परमार्थात असते. कष्ट त्यांचं आहे, सुख मी भोगते. ही ताकद लक्ष उगाच देव आवडत नाही आहे. आणि ही शिकलेली म्हणजे आम्ही काही अनएज्युकेटेड नसतो रे. माझं लॉचं लास्ट इयर आहे. मी शिकते आहे. आणि हा जो काही कीर्तनाचा पैसा मला मिळतो ना, पहिली तर लोक देतच नव्हती. मी म्हणलं ना, प्रसिद्धी आल्याशिवाय नाही बाबा काही खरं. तोपर्यंत तुम्ही धीर धरा, स्टेबल राहा, घाई करू नका. आपलं काय होतं, एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणलं ताई मी झाड लावलं आहे, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढले तरी वाढत नाही होता. इथे थोडा धीर धरावा लागतो. अगदी परमार्थात सुद्धा मंथोनी नवनीता तैसे घे. वेळ आला की देव प्रसिद्धी सुद्धा देतो, वैभव सुद्धा. एक 13-14 वर्ष कीर्तनाला झाली माझ्या. तिथून पुढे थोडीशी प्रसिद्धी यायला लागली. सहनही फार केलं. मृत्यूच्या दारापासून पाठीशी पोरगी आहे मी. मला आयुष्यात एवढंच कळलं की आपलं कोणी नसतं. जेव्हा आपल्यावर वाईट वेळ असते तेव्हा साथ देणारे दोघंच असतात, माय आणि बाप. याच्या पलीकडं कोणी साथ देत नाही, म्हणून तेच विठ्ठल असतात. बाकी जी लोक तोंडावर चांगलं म्हणतात ती पाठीशी वाईट म्हणल्याशिवाय तो समाज आहे. त्यामुळे अनंत वाचाळ बरळती बरळ. फक्त आपण आपल्याशी प्रामाणिक राहायचं. आपलं चुकलं से सॉरी हो रिकामा, आणि जसं आहे तसं जगाला दाखवायचं. याच्या पलीकडे काही नाही. समर्पक राहायचं, नम्रतेनं राहायचं, एवढं कळतं. त्याच्यामुळे आज जेवढा काही 3-4 वर्षात मी पैसा कमवला कीर्तनाच्या माध्यमातून, असं कीर्तनाच्या व्यासपीठावर उभा टाकून अशी नजरवर करून सांगू शकते. 1ही रुपया कुणाची देणगी न घेता, हाताला कधी माझ्या पावती पुस्तकाचा स्पर्श नाही आहे. फक्त आणि फक्त कीर्तनाचं मानधनाच्या व्यतिरिक्त 1ही रुपयाचा कोणाचा न घेता या कीर्तनाच्या मानधनावर आज 3.5 ते 4 कोटी रुपयाची शिक्षण संस्था मी उभी केली, ज्यामध्ये गरीबातली गरीब पोरगी सामर्थ्यानं शिकते.
आज 90 ते 100 मुली माझ्याकडे 5वी ते 12वीच्या वयोगटाच्या आहेत. त्यांच्या शालेय खर्चापासून त्यांच्या आध्यात्मिक खर्चापर्यंत सगळं मी सांभाळते. आणि असं नाही माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे, पण माझी संस्था आरशीची आहे. 5 मजली संस्था आहे माझी. कधी आलात बार्शीला तर नक्की या बघायला. किचन वेगळं, हरिपाठाचं प्रांगण वेगळं आणि पाठाचा हॉल वेगळा. पाठासाठी माझे गुरुवर्य जयवंतदादा बोधले यांचे सहशिक्षक सहवर्ग शिक्षक आमचे दत्ता महाराज हुके हे वेदांताचं शिक्षण देतात, संहिता देतात. पेटी जे आहे ते भैरू गुरुजी शिकवतात आणि पखावाज माऊली महाराज आणि बाकी जे काही उरलं कीर्तनाचं आहे जे बोलायचं वगैरे हे मी शिकवते. माझे वडील सामर्थ्याने गोड पेटी वाजवतात, तेही म्हणजे माझं पूर्ण कुटुंब. माझी आई जेवणाचं वगैरे सगळं त्यांच्या करते. बायका पण आहेत. असं मुली गादीशिवाय झोपत नाही, आरो फिल्टरशिवाय पाणी पित नाही, सोलरशिवाय आंघोळ नाही. म्हणजे माझ्या पाठाच्या हॉलमध्ये सुद्धा AC आहे. एका रूममध्ये फक्त 4च मुली. अशा प्रत्येक फ्लोअरला 6 रूमा मी काढल्या. अटॅच वॉशरूम बाथरूम काढलं, कारण मुलींची संस्था. प्लस 18 ते 19 CCTV कॅमेरे आहेत माझ्या संस्थेमध्ये. सामर्थ्याने आम्ही म्हणजे मला काय हे सांगायचं आहे, तुम्ही काय करता चुकीचं ग्राह्य धरता महाराज लोकाला. महाराज लोक वाईट नसतात, कायम लक्षात ठेवा. कधीच माळकरी वाईट नसतो. हां, पण जो वेळ बघून माळ घालतो त्याचा अवघड आहे. महाराज लोक वाईट नसतात, वाईट लोक महाराज होतात. जयाचे आहिक धड नाही तयासी परित्र पुससी काही, असं माझ्या माऊलींचं वर्णन आहे. त्याचं पाहिजे सुरुवातीपासून थोडं तरी. म्हणजे आपण हे सामर्थ्याने म्हणतो की वाल्याचा वाल्मिकी झाला, पण तुम्ही हे लक्षात घ्या, वाल्या हा पहिला रत्नाकर होता जो वैष्णव होता. त्याचं कुळ वैष्णव आहे म्हणून तो वाल्मिकी झाला. तो अचानक वाल्मिकी झाला हे कायम लक्षात ठेवा. मोटकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. व्यक्तीच्या अगोदर व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं, ते प्रारब्धाने असतं. म्हणून सामर्थ्याने तुम्हाला एवढंच सांगायचं, प्रत्येक गोष्टीला जज करत जाऊ नका. तुम्ही सगळी मंडळी बसलायत, साष्टांग दंडवत तुमच्या चरण अगदी गोड सप्ताह करताय. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली अशी सगळी सौजन्यदार मंडळी, हरिभक्तपरायण विशाल बबन झेंडे, मोरिया इलेक्ट्रिक्स तेजसदादा नरवडे, संतोष तातासाहेब देवटे, सागर अर्जुन काळे, संतोष संजय नरवडे, योगेश बबन मुंगसे, प्रवीण शिवाजी साठे, प्रमोद संजय लोखंडे, दत्तात्रय बबन घावटे. आणि यात सगळ्यात गोड असा विषय म्हणजे प्रत्येकानं आपल्या वडिलाचं नाव लावलं आहे, जे सामर्थ्य वारकरी संप्रदायाचं आहे. ज्यांनी शॉर्टकटमध्ये नावं लिहिलेली नाही आहेत. माझ्या वडिलांची मिरासी का हे माहीत आहे की बापामुळे आहे. त्याच्यामुळे सगळ्या संयोजकांचे आयोजकांचे मनस्वी आभार. मी खरं सांगू, कीर्तनाच्या व्यासपीठावर आहे, बोलताना उशीर झाला 10 मिनटं. सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा खारीचा वाटा सप्त्यात आहे ना, तो विटेवरचा मालक तुमचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही, विश्वासानं सांगतो. आज भगवान शिवाचा अवतार असणारा भैरवनाथाची जयंती तुम्ही सामर्थ्याने साजरी करताय आणि त्या जयंतीनिमित्त 12 दिवसाचा हा सामर्थ्यवन सप्ताह. या कलियुगात 12 दिवसाचा सप्ताह करणं म्हणजे खरंच तुमच्या बुद्धीच्या या विचारांना या लेखीचा साष्टांग दंडवत, ज्याला 12 दिवसाच्या सप्ताहाची संकल्पना आली. सोपं नाही 12 दिवस हे गावगाडा सांभाळायचा. साष्टांग दंडवत तुमच्या चरणावर. अगदी सुंदर गोड मृदुंग ज्याने वाजवला हरिभक्तपरायण अंगद दादा, याच्या आधी पण सेवेला होता. अगदी सुंदर पखावाज वाजवला, अगदी गोड. भगवान शिवनिर्मित असणारा हा मृदंग तुम्ही तांडवासारखा वाजवताय तुमच्या बोटांनी. साष्टांग दंडवत तुमच्या चरणावर. अगदी गोड पखावाज आहे तुमचा. सगळी तरुण मंडळी, आज ह्या चोपदार असणाऱ्या 2 लक्ष्मीचा अवतार असणाऱ्या मुली कीर्तनात उभं टाकायला भाग्य फार लागतं. बिचाऱ्या ताटून गेल्या असतील महाराज. त्या दोघींचे सुद्धा मनस्वी आभार. पुन्हा ज्या सामर्थ्याने बारक्या मुली महाराजाला फुलं टाकत आणतात, एवढं नटून आवरून. सोपं नाही बाबा नटून आवरून महाराजाला आणायचं, जीव दमतो नटायचं म्हटलं की. हां, त्या मुलीसुद्धा अगदी गोड, त्यांच्यासुद्धा मनस्वी आभार. सगळी मंडळी ज्यांच्याकडे आम्ही मगाशी जेवायला गेलो ते सुद्धा, ही सगळी मंडळी. उत्कृष्ट पेटीवादक दादा हरिभक्तपरायण प्रदीप दादा, अगदी सुंदर. पेटी सामर्थ्याने जाणवत नाही कीर्तनामध्ये, पण तुमच्याकडे प्रकर्षाने जाणवते. माझ्या वडिलांची आठवण व्हावी, चरणावर साष्टांग दंडवत आहे तुमच्या या बहिणीचा. बसलेली सगळी वरिष्ठ मंडळी, सांप्रदायिक मंडळी, वैष्णव मंडळी, साष्टांग दंडवत. उत्कृष्ट सिस्टीम दादांचे मनस्वी आभार. अगदी गोड आवाज दिला सगळी. आज ही लेकरं लहान वयापासून मोठ्या वयापर्यंत सगळी मुलं मुली सगळ्यांचे मनस्वी आभार. ही लेकरं पुढे जाऊन पैसा कमावतील नाही कमावतील याची खात्री नाही, पण धर्म आणि मायबाप जपतील याची खात्री नक्की देते. यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. त्याचबरोबर विनेकरी आई असतील, तुळशीवाले आई असतील, चोपदार दादा असतील, सगळ्यांचे मनस्वी आभार. तरी चुकून कुणी राहिलं असेल तर क्षमस्व, काही चुकलं असेल सगळी सेवा तुमच्याकडे समर्पित करते. सेवेला विराम. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानेश्वरा माऊली, जय जय ज्ञानेश्वरा माऊली, नामदास माऊली तुकाराम. विठ्ठल
जय देवता जय।